हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये आपण नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी छान संवाद साधत असतो आणि त्यांचे विषय हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर आजचा जो पॉडकास्ट आहे, आजची जी मुलाखत आहे ती फार वेगळी आहे, कारण हा जो विषय तो मुळातच तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे. अर्थात आपल्या सगळ्यांना फिरायला फार आवडतं, पण हल्ली आपल्याला वेळ मिळत नाही, म्हणून आपण कुठेतरी असे छान छान ऑप्शन शोधत असतो की ते आपल्या स्वतःसाठी काहीतरी छान ट्रिप मॅनेज करतील किंवा आपल्याला कुठेतरी छान असे सजेशन्स देतील किंवा चांगले चांगले स्पॉट्स असतील जिथे आपली सगळी अरेंजमेंट करतील. तर अर्थातच आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रुद्र ॲडव्हेंचर्सची टीम आणि अर्थात रुद्र ॲडव्हेंचर्सचे फाउंडर अँड डिरेक्टर डॉक्टर रजनीकांत गोपीनाथ डोलकर सर. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रुद्र ॲडव्हेंचरच्या को फाउंडर प्राजक्ता घाटपळ मॅम. तुमचंही स्वागत आहे आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये. तर श्रोते हो, मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्या सगळ्यांना हल्ली असं झालंय की हल्ली आपण खूप काम करतो आणि धकाधकीचं जीवन आणि मग कुठेतरी स्ट्रेस आउट करायला म्हणजे स्ट्रेस फ्री राहायला आणि कुठेतरी छान एन्जॉय करायला आपण छान पिकनिक किंवा ट्रिप अशा प्लॅन करत असतो. तर रुद्र ॲडव्हेंचर एक्झॅक्टली आपल्या सगळ्यांसाठी हेच करत आहे. भरपूर अशा छान छान इंडियामध्ये, आउट ऑफ इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छान छान ट्रिप्स ते प्लॅन करत असतात आणि एकंदरीत अजून बरीच माहिती आहे ती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या गप्पांना सुरुवात करूया. डॉक्टर रजनीकांत सर, सर मी तुमच्याकडे येईन पहिल्यांदा. खरं तर रुद्र ॲडव्हेंचर्स हे तुम्ही कधी सुरू केलं, का सुरू केलं आणि त्याच्या मागचा हेतू काय होता? थोडं सुरुवातीपासून सुरुवात करतो. म्हणजे आपण 20 वर्ष एज्युकेशनमध्ये आहोत. आम्ही डिस्टन्स एज्युकेशन, ऑनलाईन एज्युकेशन, आणि आमचं जे टार्गेट स्टुडंट्स येतात ते बेसिकली वर्किंग एक्झिक्युटिव्ह असतात. दोज हू आर वर्किंग इन IT किंवा कॉल सेंटर्समध्ये आहेत किंवा बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूशन्समध्ये आहेत. अशी लोक आपल्याकडे खूप येतात इन टर्म्स ऑफ एज्युकेशन. तर त्यांना ज्यांना हायर डिग्री प्रोग्राम्स करायचे असतात. मग हे करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की ही लोक खूप स्ट्रेस आउट असतात. म्हणजे टार्गेट्स असतात, त्यांचे डेडलाईन्स असतात, टाइमलाईन्स असतात आणि खूप स्ट्रेस आउट असतात. आणि प्रॉब्लेम असा असतो की त्यांच्या जॉबमध्ये त्यांना खूप जास्त दिवस सुट्टी सलग नाही भेटत. पण ह्यांना बऱ्यापैकी सॅटर्डे संडे ऑफ असतो. पण मग त्यावेळी सॅटर्डे संडेला समजा जायचं असेल तर ट्रॅव्हलिंगमध्ये तुमचा समजा एक दिवस गेला तर काही यूज नसतो. मग त्यांना जवळचे गेट अवे हवे असतात आणि अशी ठिकाणं हवी असतात जिथे ते रिलॅक्स करू शकतील, चिल करू शकतील आणि स्वतःला रिवाइंड करू शकतील फॉर द नेक्स्ट ट्रिप. जसं आपण म्हणतो ना की ऍक्टिव्ह जेवढं राहाल तुम्ही तेवढं तुम्ही एनर्जाइज राहाल. तर त्याप्रमाणे आपण त्यांना बऱ्यापैकी ऍक्टिव्हिटीज देतो आणि त्यामुळे ते एनर्जाइज होतात. जसं आमचं ब्रीद वाक्य आहे रुद्र ॲडव्हेंचरचं, रिलॅक्स, रिवाइंड अँड रिॲक्टिव्ह. तर त्याप्रमाणे आपण त्यांना रिलॅक्स करतो, त्यांना रिवाइंडिंग करून देतो आणि मग ते परत रिॲक्टिव्ह होतात आणि देन अगेन पुढचे काही दिवस त्यांना काम करायला बळ मिळतं एका प्रकारे. कंपनी आपण 2018ला चालू केली रुद्र ॲडव्हेंचर्स. आपल्याकडे ऑलरेडी बरेचसे स्टुडंट्स होते आणि त्यांच्या थ्रूच आपण त्यांना प्रमोट करत करत ही स्टार्ट केली. सुरुवातीला आपण सुरुवात केली होती पवना लेकला कॅम्पिंग, टेंट कॅम्पिंग पासून, आणि आता महाराष्ट्रात विविध ठिकाणी आपण आहोत. आपण महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण टूर्स करतो आणि सांगायला अभिमान वाटेल की यावेळी आम्ही नेपाळ टूर प्लॅन केली आहे. अगेन इट्स अन ॲडव्हेंचर टूर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की नेपाळमध्ये ॲडव्हेंचर टुरिझम असं स्पेसिफिक कॅटेगरी नव्हती. वी आर द फर्स्ट वन टू रजिस्टर इन टू नेपाळ टुरिझम मिनिस्ट्री फॉर दॅट ॲडव्हेंचर टुरिझम. तो एक आपण 6 दिवसाचा टूर आहे नेपाळचा. 6 दिवसाचा आम्ही टूर ठेवला आणि जनरल जे स्पॉट्स नेपाळमध्ये दाखवले जातात किंवा नेपाळ टूरमध्ये इन्क्लूड केले जातात त्या स्पॉट्सवर आपण नाही जात आहोत. आपण फक्त ॲडव्हेंचरचे रिलेटेड हे करतोय. ते मॅडम नंतर सांगतील तुम्हाला. सो अशा पद्धतीने तुम्ही रुद्र ॲडव्हेंचर सुरू केलं. सर खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हल्ली आहेत, लोकांना फिरायला आवडतात, लोक पिकनिकला जातात किंवा लोक बाहेर आउटिंगसाठी वगैरे जात असतात. पण मग लोकांपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने पोहोचत गेलात? जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याकडे एक्झिस्टिंग स्टुडंट्स होते जे बऱ्यापैकी वर्किंग एक्झिक्युटिव्ह आहेत, जे आहेत कंपनीजमध्ये. तर सुरुवातीला आपण त्यांच्या थ्रू स्टार्ट केली आणि आता आपण ऑनलाईन कॅम्पेन्स करतो, बरेचसे कॉन्टेस्ट वगैरे करतो, काही ठिकाणी प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज करतो. बट बेसिकली आपला जो बिझनेस आहे
तो हा बिझनेस येतो आपल्या एक्झिस्टिंग क्लायंट्स कडूनच. बिकॉज ते एकदा एका ठिकाणी गेले की त्यांना ती एक म्हणजे हे निर्माण होते की हा रुद्र ऍडव्हेंचर कडून आपण गेलोय तर रुद्र ऍडव्हेंचरने आमची सगळी चांगली व्यवस्था केली आहे, तर दुसऱ्या वेळी तसंच येतात ते. म्हणजे आता आम्ही 31 डिसेंबरची पार्टी केली होती पवना लेकला, आणि त्याच पार्टीमध्ये आम्हाला भंडारदराला जो आम्ही मे मध्ये फायरफ्लाय फेस्टिवल करतो त्या फेस्टिवलच्या पण बुकिंग त्या दिवशी आम्हाला आल्या असं. सो दे नो की आता आपण होळीचा फेस्टिवल करणार आहोत, तर त्यासाठी पण काही एन्क्वायरीज ऑलरेडी त्याच दिवशी जनरेट झाले. तर ते वर्ड ऑफ माउथ हा आमचा मेजर सोर्स आहे. क्या बात आहे, म्हणजे खूप छान वाटलं हे ऐकून. पण सर तुम्ही आता गेली अनेक वर्ष, म्हणजे जवळपास 7 ते 8 वर्ष झालं तुम्ही आता रुद्र ऍडव्हेंचर तुम्ही सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला बरीच लोक येऊन भेटलेली आहेत. खरं तर आपण बघतोय की हल्ली भरपूर असे टीम्स आहेत किंवा भरपूर असे काही इन्स्टिट्यूट म्हणा किंवा असे काही एखादा ग्रुप म्हणा जे असे काही बऱ्याच ट्रिप्स आणि या सगळ्या गोष्टी प्लॅन करतो. रुद्र ऍडव्हेंचर्स हे त्या सगळ्यांपेक्षा वेगळं काय, म्हणजे आपली स्पेशालिटी काय असू शकते? कपल ऑफ थिंग्स विच वी डिफरन्शिएट रुद्र ऍडव्हेंचर फ्रॉम अदर. एक म्हणजे आम्ही जे लोक जाणार आहेत त्यांना एक्झॅक्टली काय हवं आहे किंवा ते का जात आहेत हे जाणून घेतो. की बऱ्याचदा काय असतं की इयर एंड आहे, फेब्रुवारी मार्च संपलाय आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मधले लोक त्यावेळी खूप स्ट्रेस आउट असतात. पण एकदा मार्च संपला की एप्रिलचे 5-7 दिवस सोडले तर त्याच्यानंतर त्यांना थोडंसं रिलॅक्सेशन असतं आणि मग त्यांना ते एन्जॉय करायचं असतं जे मागचे 4-5 महिने किंवा 5-6 महिने त्यांनी केलेलं नसतं. मग त्या दृष्टीने जर तसा ग्रुप असेल तर त्या दृष्टीने आपण ऍक्टिव्हिटीज प्लॅन करतो की त्यांना कसं जास्तीत जास्त रिलॅक्सेशन देऊ शकतो. मग असा जेव्हा ग्रुप येतो तेव्हा आम्ही त्यांना मेडिटेशन कॅम्प पासून योगा वगैरे सगळं, इव्हन मसाजर वी कॅन अरेंज. म्हणजे अशा ऍक्टिव्हिटीज प्लॅन करतो की त्यांना जास्तीत जास्त रिलॅक्सेशन भेटेल. त्यांचा जो मागचा 3-4 महिन्याचा थकवा आहे, शीन आहे, तो निघून जाईल. काही ठिकाणी असं असतं की लोकांना कंपनीचे लोक येतात, ग्रुप येतो कंपनीचा आणि त्यांना टीम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटीज करायचे असतात. सो वी प्रिपेअर ऑल दॅट काइंड ऑफ गेम्स की जिथे टीम बॉन्डिंगच्या ऍक्टिव्हिटीज होतील तसे गेम्स आपण प्लॅन करतो आणि तसे त्यांना करून देतो. काही ठिकाणी कॉलेजेसची मुलं येतात, आयव्हीस वगैरे करून येतात किंवा आयव्हीला जाणारी असतात त्याच्यानंतर, किंवा ट्रेकिंगचे ग्रुप येतात. मग त्यांना ती खूप पार्टी करायची असते. मग आपल्याकडे आता सध्या आपण पोपटी पार्टी पण करतो. ह्या दिवसातच थंडीच्या दिवसात पोपटी असते, मग ती पोपटी पार्टी पण आपण अरेंज करतो. म्हणजे जशी जशी रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे आपण कस्टमायझेशन करून देतो. म्हणजे इन शॉर्ट काय तर मी असं म्हणू शकते की आपण एखादी ट्रिप प्लॅन करतो, त्या ट्रिप बद्दल आपल्या डोक्यात काही प्लॅन्स असतात की मी त्या ट्रिपला गेल्यानंतर आय वॉन्ट की मी अशा पद्धतीने ते एन्जॉय करेन आणि त्या प्रकारचे तुम्ही सगळ्या अरेंजमेंट करून देताय. क्या बात आहे. म्हणजे आता हे सगळं ऐकून असं वाटतं पटकन एखादी ट्रिप प्लॅन करावी आणि छान फिरायला जावं. आय नो, मला असं वाटतं की सगळ्या आमच्या लिसनर्सच्या, सगळ्या आमच्या श्रोत्यांच्या मनातही तेच चालू असेल. पण रुद्र ऍडव्हेंचर बद्दल अजून बऱ्याच गोष्टी आहेत, त्याही आपण जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वर रुद्र ऍडव्हेंचरच्या टीम सोबत अर्थात डॉक्टर रजनीकांत डोलकर सर आणि प्राजक्ता घाटपाळ मॅम यांच्यासोबत ची ही मुलाखत अशीच ऐकत राहा आणि ऐकत राहा, आस्वाद घेत राहा गाण्यांचा. आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM, 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरचे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रुद्र ऍडव्हेंचर्सचे डॉक्टर रजनीकांत डोलकर सर आणि प्राजक्ता घाटपाळ मॅम. आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की रुद्र ऍडव्हेंचर्स कसं सुरू झालं आणि रुद्र ऍडव्हेंचर्स असंच इतरांपेक्षा जरा वेगळं का आहे. पण प्राजक्ता मॅम, तुम्हाला विचारेन की सरांनी तर सांगितलं की आम्ही बऱ्याचशा ट्रिप प्लॅन करतो किंवा सगळ्याच वयोगटातील लोकांसाठी ट्रिप असतात. तर आतापर्यंत तुम्ही कोणत्या ट्रिप प्लॅन केलेल्या आहेत, कशा ट्रिप प्लॅन केलेल्या आहेत आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये कोणत्या आपल्या ट्रिप असणार आहेत? ओके, आतापर्यंत आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ट्रिप्स प्लॅन केल्या, जसं कोकण ट्रिप झाली. आणि जर आपल्याकडे काही एन्क्वायरीज ज्या असतात त्या हम्पीसाठी येतात आउट ऑफ महाराष्ट्र, तर मग आपण ती पण कस्टमाइज टूर त्यांना प्लॅन करून देतो. गोवाच्या ट्रिप्स आम्ही प्लॅन केलेल्या आहेत. आत्ता आमच्या काही लाईनअप ट्रिप्स आहेत ज्या वुमन्स डे स्पेशल आहे, होळीची पार्टी आहे. होळी पार्टी आम्ही कॅम्पिंग साईटवरती करतो. त्याच्या व्यतिरिक्त आमचा काजवा महोत्सव आता येईल जो मे एंडला येतो बेसिकली.
आणि मग रिसेंटली आता आम्ही व्हॅलेंटाईन डेचा पण काही प्लॅन करतोय. ओके, क्या बात आहे. सो म्हणजे मला काय म्हणायचं की जेवढेही स्पेशल डेज असतात ना, या सगळ्या स्पेशल डेज मला असं वाटतं जर तुम्हाला सेलिब्रेट करायचे असतील तर रुद्र ॲडव्हेंचर इज बेस्ट ऑप्शन फॉर ऑल ऑफ अस, कारण सगळंच आहे. बरं, मला आताच तू म्हणालीस की 14 फेब आहे, व्हॅलेंटाईन डे आहे, तर व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल असं काय प्लॅन केलंय रुद्र ॲडव्हेंचरने? येस, आपण युजली कॅम्पिंगला जातो त्यावेळी नॉर्मल कॅम्पिंग होतं, डिनर होतं, बॉनफायर वगैरे करतात आणि संपून जातो इव्हेंट आणि नेक्स्ट डे ब्रेकफास्ट करून सर्व निघतात. तर स्पेशली व्हॅलेंटाईन डेसाठी आम्ही त्या कपल्स एन्जॉय करतील अशा काही ऍक्टिव्हिटीज ठेवल्या आहेत. काही बेसिक काही छोटे ॲडव्हेंचर्स आलं, छोटं ट्रेक आहे त्याच्यामध्ये, आम्ही कायाकिंग पण त्याच्यामध्ये ठेवलं आहे. त्या व्यतिरिक्त कॅन्डल लाईट डिनर आहे जो स्पेशली व्हॅलेंटाईन डेचा इफेक्ट देईल. आणि त्या व्यतिरिक्त छान म्युझिक, त्यांचं येस म्युझिक आहे, येस डान्स सेशन, गिटारिस्ट फॉर दॅट इव्हेंट, Oh, जिथे wow. तुम्ही तुमचं सॉन्ग त्यांना सांगू शकता. येस, म्हणजे एकंदरीत काय की You will come to your table and play for your Valentine. वाव, नाईस. म्हणजे एक्झॅक्टली असं म्हणतात ना, कुठेतरी ह्या सगळ्या गर्दीमधून दूर जाऊन असं छान टाइम आपण स्पेंड करू शकतो आपल्या व्हॅलेंटाईन सोबत. So, तुम्ही खूपच छान पॅकेज हे बनवलेलं आहे आणि मला असं वाटतं हे कुठे पावणा लेकला हे लोणावळ्याचं जवळ आहे हे. क्या बात आहे. बरं, मगाशीच उल्लेख झाला की सरांनी सांगितलं की आपण आपल्या रुद्र ॲडव्हेंचरसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की आपण नेपाळसाठी सुद्धा ट्रिप प्लॅन करतो. तर ती नेपाळची ट्रिप काय असणार आहे किंवा कशी असणार आहे? सी बेसिकली नेपाळच्या ज्या ट्रिप्स आहेत त्याच्यामध्ये बरेचसे टेम्पल्सच कव्हर केले जातात. म्हणजे पशुपतीनाथ टेम्पल झालं किंवा अदर जे लोकली आहेत. तर पण तिकडे ना ॲडव्हेंचरसाठी खूप स्कोप आहे आणि खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज तिकडे करता येतात ज्या आपल्याकडे इंडियात तेवढ्या होत नाहीत फारशा. तर नेपाळमध्ये आम्ही जी ट्रिप प्लॅन केली तिथे आपण व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग ठेवलेलं आहे. तिथे आपण कॅम्पिंग करतोय. म्हणजे आता तिकडे कॅम्पिंग बेसिकली कोणी करतच नाही. त्रिशुली रिव्हर आहे तिथे आतापर्यंत कोणीही कॅम्पिंग वगैरे स्टार्ट केलेलं नाही. आपण फर्स्ट हाऊस जे तिकडे कॅम्पिंग करतोय, रिव्हर राफ्टिंग स्टार्ट केलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त पॅराग्लायडिंग आहे, ट्रेकिंग आहे आणि आपण जी ट्रिप प्लॅन केली आहे ती पूर्ण ऑफबीट आहे. जे लोकली नेपाळ ट्रिप म्हणजे कंटिन्युटी मध्ये सतत त्याच गोष्टी न करता काहीतरी वेगळं आपण म्हणजे सांगायला गेलं तर कसं आहे की जसं आपण एकच डिफरन्स एक्सप्लेन करेन की आपण इकडे जे रिव्हर राफ्टिंग करतो ते विथ द फ्लो करतो. आपण नेपाळमध्ये अगेन्स्ट द फ्लो रिव्हर राफ्टिंग करणार आहोत. सो दॅट विल बी अ बिट ऑफ अ चेंज. इथे जे आपण टेंट कॅम्पिंग करतो ते आपण नदीकाठी किंवा डोंगरात करतो. तिथे आपण ऍक्च्युअली फ्रोझन रिव्हरच्या काठी करणार आहोत. सो इट विल बी अ डिफरंट काइंड ऑफ अन एक्सपिरियन्स. क्या बात आहे. म्हणजे आपण नाही का, म्हणजे आपण म्हणू शकतो की मी इन्स्टावरती आज अशी रील पाहिली किंवा मी पाहिलं की तो माणूस एकटाच गेलाय फिरायला आणि कुठेतरी असं छान जाऊन टेंट करून राहतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी विथ लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन आणि सगळी काळजी घेऊन रुद्र ॲडव्हेंचर्स आपल्याला देणार आहे. यानंतर सर मी तुमच्याकडे येईन. खरं तर इतक्या सगळ्या लोकांना सगळ्यांसाठी काहीतरी छान प्लॅन करणं, अर्थात मग हे सगळं प्लॅन करत असताना त्यांची सेफ्टी खूप जास्त मॅटर करते. तर ह्या सगळ्या गोष्टींविषयी काय सांगाल की रुद्र ॲडव्हेंचर्स आपल्या लोकांची कशी काळजी घेणार? बघा कसं आहे की एकतर आम्ही आमचे जे गेस्ट असतात त्यांना आम्ही आमचे गेस्टच मानतो आणि त्यांची आपण गेस्ट सारखीच काळजी घेत असतो. म्हणजे समजा आज तुम्ही पवना लेकला गेलात कॅम्पिंगला तर तिकडे पूर्ण जे आमचा एरिया आहे जवळपास 5.5 एकरचा आपला पूर्ण एरिया आहे. तर त्या एरियामध्ये नॉट जस्ट बिल्ट वॉशरूम्स आहेत. म्हणजे पवना लेकला बऱ्याच लोकांनी असा अनुभव घेतला असेल की टेम्पररी मेकशिफ्ट हे केलेले आहेत, वॉशरूम्स बनवले. आपण पक्के बनवलेले वॉशरूम्स आहेत. तर हायजीन तिथून चालू होतं. आपले टेंट पूर्णपणे जे आहेत ते पूर्ण सुरक्षित आहेत, वॉटरप्रूफ टेंट्स आहेत आणि ती संपूर्ण जागा आपण फवारणी करून पूर्णपणे त्याच्यात डास विरहित केलेली आहे आणि ती कंटिन्युअसली चेकिंग असते. आपले फॉर्म्स, मॅट्स जे काही आपण गेस्टना देतो हे सगळे नियमितपणे धुतलेले असतात आणि पूर्णपणे क्लीन, हायजीन आणि सगळ्या प्रकारची फवारणी केलेली असते. म्हणजे डासच नाही, बाकीचे पण कीटक, बेडूक किंवा साप, कारण ते आपण पाण्याच्या खूप जवळ आहोत आणि बऱ्यापैकी तो जंगल एरिया आहे. तर त्या पद्धतीने आपण ती काळजी घेतलेली असते. जेव्हा आपण रॅपलिंग वगैरे अशा ऍक्टिव्हिटीजना जातो त्यावेळी आपण मेक शुअर करतो की आपले जे ट्रेनर्स आहेत ते सर्टिफाईड असतील
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. बरोबर. आणि तसे आपल्याकडे 4 जण एम्पॅनल्ड आहे. वा. सो प्रत्येक वेळी आपण ट्रेकिंगला किंवा रॅपलिंग किंवा आणखीन ऍडव्हेंचर स्पोर्ट्सला जेव्हा आपण नेतो लोकांना, त्यावेळी हे लोकच गाईड म्हणून असतात. वाव. आता आपण नेपाळमध्ये पण सर्टिफाईड लोकांना तिकडे एंगेज केलेलं आहे. सो त्यानुसार आपण त्यांची काळजी घेतोय गेस्टची, की त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याशिवाय आपण बऱ्याचशा वेळी त्यांचे मेडिकल इन्शुरन्स काढतो त्या दिवसाच्या ऍक्टिव्हिटीजसाठी. वाव. असं काय म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा, कारण ऍडव्हेंचर म्हटलं की रिस्क हा Yes, मॅटर yes. खूप जास्त करते, आणि त्यामुळे मग त्यानुसार जी काळजी घ्यायला हवी, किंवा मला एक खूप चांगला मुद्दा पटला यातला, की आपण सर्टिफाईड ट्रेनर म्हणजे जे ऑलरेडी यामध्ये आहेत किंवा जे सर्टिफाईड आहेत, अर्थात त्यांना ते नॉलेज आणि त्या विषयाची तितकी माहिती ही सगळी त्या लोकांना असणार, आणि अशा लोकांना तुम्ही हायर करताय. सो मला असं वाटतं आता मात्र कसलंच टेन्शन नाहीये. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याविषयी आमच्या श्रोत्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न असणार आहे, तर त्या विषयाला मी नक्कीच हात घालणार आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, आज आपल्यासोबत आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये रुद्र ॲडव्हेंचर्सचे फाउंडर डॉक्टर रजनीकांत डोलकर सर आणि त्याचबरोबर को फाउंडर प्राजक्ता घाटवळ दोघेही जोडले गेलेले आहेत. या दोघांसोबत आपण रुद्र ॲडव्हेंचरबद्दल जाणून घेत आहोत, त्यांच्या ट्रिप्सविषयी जाणून घेत आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरचे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रुद्र ॲडव्हेंचर्सचे डॉक्टर रजनीकांत सर आणि प्राजक्ता घाटवळ मॅम, आणि या दोघांसोबत आपण छान गप्पा मारत आहोत. रुद्र ॲडव्हेंचर्स कधी, का, कसं सुरू झालं, त्याचबरोबर रुद्र ॲडव्हेंचर्स कोणत्या कोणत्या प्रकारच्या ट्रिप प्लॅन करतं, आणि त्यांनी प्लॅन केलेल्या ट्रिपमध्ये ते आपल्या सगळ्या गेस्टची कशा पद्धतीने काळजी घेतात याविषयी आपण जाणून घेतलं. पण आता अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्याही मनात तोच प्रश्न आला असेल जो माझ्या मनात आहे, की बरं, मग एवढं सगळं आपल्याला छान छान पाहायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे, किंवा छान गोष्टींचा आस्वाद आपल्याला घ्यायला मिळणार आहे, तर यासाठी आपल्याला पैसे किती मोजावे लागणार आहेत? तर नक्कीच आता त्याविषयी जाणून घेऊयात. प्राजक्ता मॅम, काय सांगाल की हल्ली असं म्हणतात की जर फिरायला जायचं असेल, ट्रिप प्लॅन करायचं असेल, तर पैसेही तितक्या प्रमाणात आपल्याला मोजावे लागतात. तर रुद्र ॲडव्हेंचर्स हे कशा प्रकारे प्लॅनअप करते किंवा काय? सी बेसिकली आम्ही हा विचार करतोय, बरेचसे स्टुडंट्स म्हणा किंवा जे नवीन ज्यांनी जॉब वगैरे स्टार्ट केलंय ते लोक फिरण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. तर बेसिकली ही जी कॉस्ट आहे ती त्यांच्या खिशाला परवडायला हवी. क्या बात आहे. तर त्यांना त्या गोष्टीसाठी मोटिवेशन मिळेल. सो आम्ही हाच विचार करून एक नॉमिनल कॉस्टच ठेवली आहे. बट सी कसं आहे, आम्ही इतर गोष्टींवरती तेवढंच लक्ष देतो, जसं हायजीन आहे, सिक्युरिटी आहे, काही आता ऍडव्हेंचर टुरिझम आहे म्हटल्यावर काही इक्विपमेंट्स वगैरे आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं. तर ऑब्व्हियसली हे सर्व तुम्हाला चांगल्या प्रकारे सर्व करून एक नॉमिनल कॉस्ट मध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट पॅकेज देतो. क्या बात, ज्यात तुम्ही म्हणजे आपल्या सगळ्यांना जमेल असं. आणि मला असं वाटत नाहीये की आपण मी अशी लोक बघते, रादर तुम्ही दोघांनी पाहिले असतील बरेच गेस्ट असे, की लोक एवढी थकलेली आहेत आणि लोक इतके कंटाळले त्यांच्या डे टू डे लाईफला, आणि इतकं आपलं लाईफ जे इतकं फास्ट झालं ना, त्याच्यातून ते करतात इन्व्हेस्ट फिरण्यासाठी किंवा ट्रिपसाठी. दे आर इंटरेस्टेड टू पे. म्हणजे चल जाऊ दे ना, हे केल्यानंतर मला ऍटलिस्ट जी मला एक शांती पाहिजे, ज्याचा मला स्ट्रेस दूर करायचा आहे, ज्याच्यातून मला रिलीफ पाहिजे, ते मला मिळणार आहे. सो अशीही लोक आहेत. सर, तुमचं याविषयी काय म्हणणं आहे? आजचं जनरेशन कसं आहे ना, की कोविडने बऱ्याचपैकी आपल्या लोकांना सगळ्यांना एक गोष्ट शिकवली आहे, की जे आहे ते आज आहे. बरोबर, एक्झॅक्टली. तर मग आज जगून घ्या, आणि जेवढं तुम्ही जास्त स्ट्रेस असाल ना, तेवढं तुम्हाला म्हणजे जगणं तुमचं जी स्पॅन आहे, लाईफ स्पॅन आहे, तो कमी होत जातो. तर त्यामुळे कसं असतं की लोक आज असं विचार करतात ना, की ठीक आहे, तू एक थोडे पैसे जास्त घे, पण मला पाहिजे तसं हे दे, कम्फर्ट दे. अँड दॅट इज व्हॉट वी आर प्लॅनिंग. म्हणजे हे सर्टिफाईड ट्रेनर्स घेऊन येणं किंवा इक्विपमेंट चांगलं घेऊन येणं. मी एक एक्झाम्पल साईड करेन की आम्ही आता ह्या पावसाळ्यामध्ये वॉटरफॉल रॅपलिंग केली होती, आणि त्यासाठी आम्ही जवळपास 2 महिने तयारी करत होतो. म्हणजे आम्ही ऑगस्टला केला आणि जून जुलै वी वर प्लॅनिंग.
की इक्विपमेंट चांगले घेऊन येणं किंवा ते रोप चांगले घेऊन येणं, ते ट्रेनर्सना बऱ्यापैकी 3-4 वेळा आम्ही ते ट्रेनर्सनी करून घेतलं. अँड देन वी अनाऊन्स की हा ठीक आहे या रविवारी चला, आपण करू शकतो. सो दिस इज हाऊ. अँड इट ऑल टेक्स टाइम, इट ऑल टेक्स मनी. तर तुम्हाला बाहेर बऱ्याचशा अशा हे ऍडव्हर्टाईज दिसतील सोशल मीडियावर ज्या आमच्या प्राइसपेक्षा कमीमध्ये ऑफर देतात, पण मग तिथे कुठेतरी तुमची सिक्युरिटी सेफ्टी कॉम्प्रोमाइज केली जाते किंवा तुमची जी क्वालिटी ऑफ फूड आहे ती कॉम्प्रोमाइज केली जाते किंवा हायजीन क्लिनलीनेस कॉम्प्रोमाइज केली जाते. आणि बऱ्याच लोकांचा हा अनुभव असतो की ते कमी प्राइसमध्ये बुकिंग करतात, तिकडे जातात आणि मग त्यांना लक्षात येतं की अरे मी चुकीच्या ठिकाणी आलो किंवा मला जे एक्सपेक्ट होतं ते मला इथे आता भेटत नाही. सो अशा लोकांना मी परत एकदा अशीच रिक्वेस्ट करेन की डोंट लुक ॲट जस्ट प्राइस, लुक ॲट व्हॉट क्वालिटी यू आर गेटिंग. आणि ती क्वालिटी तुम्हाला भेटली की तुम्ही, जसं मी मगाशी म्हटलं की आमच्याकडे क्वालिटी आम्ही देतो आणि त्यामुळेच रिपीट कस्टमर आमच्याकडे खूप आहेत की 31 तारखेला पवनाला आलेत, मग आता 14 तारखेचा पण इव्हेंटला येणार आहे, त्यानंतर तुम्ही भंडारदराला जाणार आहात किंवा अजून दुसऱ्या आमच्या साईडला जाणार आहेत, कोलाडला जाल किंवा केवे बीचला आपल्याकडे चांगला ऑप्शन आहे, अलिबागला वी हॅव गुड प्रॉपर्टीज भीमाशंकर, माळशेज. तो लोकांना कसं आहे की आम्ही ऍक्च्युली एक पॅकेज पण देतो की इयरली एक सर्टन अमाऊंट आहे आणि त्यामध्ये तुम्ही 3 कुठल्या पण आमच्या साईट त्या व्हिजिट करू शकता. दॅट इज अ डिस्काउंटेड ऑफर. दुसरी ऑफर आमची ग्रुपला असते. 10 पेक्षा अधिक लोक जर आले तर आम्ही स्ट्रेट अवे जे काही आहे त्याचं 10% आम्ही डिस्काउंट ऑफर करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. असं क्या बात आहे. नक्कीच. तर मला असं वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर आता माझ्या डोक्यामध्ये असं सुरू झालं की चला कुठला प्लॅन आपण घेऊ शकतो किंवा नाहीतर बऱ्याच गोष्टी आहेत आणि म्हणतात की माणसाने हे नेहमी लाईफ जे आहे ते असं हसत खेळत एक्सप्लोर करत करत जगलं पाहिजे. आणि तुम्ही एक प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे, तुम्ही एक व्यासपीठ निर्माण केलं की ज्यांना खरंच छान फिरण्याची आवड आहे किंवा जे लोक इंटरेस्टेड आहेत अशा लोकांसाठी तुम्ही छान प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहात. आणि येस ऑफकोर्स त्यांची सिक्युरिटी, त्यांची सेफ्टी आणि त्यांचा सगळ्या गोष्टी मॅटर करून तुम्ही एक खूप छान प्लॅनअप केलेलं आहे. सो नक्कीच रुद्र ॲडव्हेंचर्स हे अजून छान छान ॲडव्हेंचर करत राहो. तर आता आपली नेपाळ ट्रिप तर प्लॅन होतेच आहे, पण याहीपेक्षा अजून मोठ्या मोठ्या ट्रिप्स तुम्ही आमच्या सगळ्या लोकांसाठी घेऊन यावत अशाच तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुम्ही दोघंही आज इथे वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला छान छान माहिती सांगितली. रुद्र ॲडव्हेंचर्सचे जे काही तुमचे छान छान ॲडव्हेंचर्स तुम्ही लोकांसाठी घेऊन आलेले आहेत त्याविषयी माहिती दिली, तर त्यामुळे तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार. आणि श्रोत्यांना सांगेन की आता सध्या 14 फेब जवळ आलेला आहे, व्हॅलेंटाईन डे आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमचं काही प्लॅनअप झालेलं नसेल तर टेन्शन घेऊ नका. रुद्र ॲडव्हेंचर्स आहेत ज्यांनी खूप छान मस्त असं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि सगळ्या एक खूप छान प्लॅन बनवलेला आहे. तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या रेडिओवरती सुद्धा ही ॲड रन होते. मी तुम्हाला जर तुम्हाला सरांशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी काही खाली कॉन्टॅक्ट नंबर आणि सगळ्या डिटेल्सही देत आहे. तर तुम्ही नक्की रुद्र ॲडव्हेंचर्स सोबत तुमची ट्रिप एकदा तरी प्लॅन करून बघा. आवडलं तर तुम्ही नक्कीच करणार आहात. तर श्रोते हो, आजच्या या मुलाखतीमध्ये मी आरजे कोमल सर आणि मॅम या दोघांसोबत इथेच रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.